एकनाथ शिंदे गटानं कुणाल कामरा यांना एक मोठा धक्का दिला, एक मोठा झटका दिला। त्यामुळं मित्र हो नमस्कार। थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चष्मा हाय। एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक विडंबन गीत काय गायलं। अवघी शिंदे सेना या कुणाल कामराच्या मागे लागली। बघा तिथं म्हणजे जिथं या कुणाल कामरानं आपला कार्यक्रम केला होता, म्हणजे हे विडंबन गीत जिथं त्यांनी सादर केलं होतं त्या स्टुडिओची तर तोडफोड झाली। वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत कुणाल कामराच्या विरोधात। अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत। मद्रास न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण कुणाल कामरा अजूनही पोलीस ठाण्यात हजर झालेला नाही। कुणाल कामरा यांनी गद्दार हा शब्द विडंबन गीतात उच्चारला होता एवढंच। तसं त्यांनी नाव तर कोणाचं घेतलंही नाही, पण नाव कोणाचं घेतलं नसलं तरी हे विडंबन एकनाथ शिंदे यांच्यावरच आहे हे तर अगदी स्पष्ट जाणवलंच आहे। त्या विषयावर बराच गदारोळ देखील उठला। कुणाल कामरा यांच्या समर्थनार्थ देखील काही लोक उभे राहिले। कायदेशीर लढाई लढण्यासाठी लोकांनी त्याला मोठं आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं। कोणी त्यांना विरोधी दर्शवला। गेल्या 2-4 दिवसापासून हा विषय थंडावलेला वाटत असतानाच एकनाथ शिंदे गटानं कुणाल कामरा यांना एक मोठा धक्का दिला, एक मोठा झटका दिला। त्यामुळं शिंदे गटाने अजूनही हा विषय काही संपवलेला दिसत नाही। ऑनलाईन तिकीट विक्री प्लॅटफॉर्म बुक माय शोनं आज म्हणजे शनिवारी कामरा यांच्या संदर्भात सर्व मजकूर वेबसाईटवरून हटवून टाकला। याच्याच बरोबर कलाकारांच्या यादीमधून देखील या कुणाल कामरा यांचं नाव चक्क काढून टाकण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी बुक माय शोला एक पत्र लिहिलं आणि हे पत्र लिहून कामरा यांचं प्रमोशन करू नये, त्याचबरोबर त्याला व्यासपीठ देखील देऊ नये अशी विनंती केली। त्याच्या एका दिवसानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली। कामराच्या आगामी शोच्या तिकिटाची विक्री केली जाऊ नये अशी विनंती या शिंदे गटाच्या नेत्यानं बुक माय शोला केली। म्हणजे बघा एकनाथ शिंदे गटाचे नेते विनंती सुद्धा करतात बरं का, फक्त तोडफोड करतात असं नाही। त्यांच्या कार्यक्रमासाठी तिकिटाची विक्री सुरू ठेवणं, विक्री करणं हे त्यांच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण करणाऱ्या वक्तव्याला पाठिंबा म्हणून पाहिलं जाऊ शकतं, ज्याचा शहरातील सार्वजनिक भावना आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं कनाल यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं होतं। म्हणजे आता बघा या महाराष्ट्रात कलाकारांची काय अवस्था आहे। बघा कुणाल कामरा यांनी कायदा मोडला असेल, खरोखरच काही चूक केली असेल तर त्याला कायद्याने शिक्षा द्यायला आपली न्यायालय समर्थ आहेत। पण त्याचीही प्रतीक्षा न करता, त्याचे कार्यक्रम होऊ न देणं, त्याला व्यासपीठ मिळू न देणं, त्याच्या कार्यक्रमाची तिकीटं विकण्यास प्रतिबंध करणं, अशा गोष्टी कुठल्या लोकशाहीत बसतात हे एकनाथ शिंदे त्यांच्या गटालाच माहीत। तुम्ही सांगा मित्रांनो, कायद्याचा मार्ग सोडून अशा प्रकारे एखाद्या कलाकाराचा आवाज बंद करणं कितपत योग्य आहे? आणि हे कुठली आहे हो लोकशाही असली? अशा प्रकाराला तुमचं समर्थन आहे का जरूर सांगा मित्रांनो। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।